आपण ज्या फळभाज्या किंवा नॉनव्हेज खातोय आणि बरंचसं प्रोसेस्ड फूड आहे, तर हृदय रोग थांबवण्यासाठी किंवा त्याच्यावरती जसं तुमचं ब्रीदवाक्य प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ते रोग प्रिव्हेंट करण्यासाठी बॅलन्स डाएट कसा असावा, व्हेज नॉनव्हेज, काय नेमकं काळजी आता यात 2 पार्ट करूया आपण. पहिलं मी तुला फळभाज्यांच्या बाबतीत सांगते. ओके. फळभाज्या ह्या चांगल्याच आहेत. हा खूप चांगला क्वेश्चन आहे तुझा ॲक्च्युली, की फळभाज्या आणि पालेभाज्या किंवा फ्रुट्स ह्या तिन्हीचं जर हे केलं, सगळ्याचं कॉम्बिनेशन होणं खूप गरजेचं आहे. तर पहिलं मी घेते फळांच्या बाबतीमध्ये. फ्रुट्स इज ऑलवेज गुड फॉर युअर हेल्थ. ओके, कारण ते अँटीऑक्सिडंट असतात. ऑक्सिडेशनची जी क्रिया आहे, तुमचे पेशी ज्या खराब होत असतात त्याला रिज्युनेट करायला फ्रुट्स मदत करतात. पण त्यातल्या त्यात बेस्ट फ्रुट्स कुठले, तर व्हिटॅमिन सी वाले जे फ्रुट्स असतात ते जास्त चांगले आहेत. म्हणजे मोसंबी, संत्री, डाळिंब, किवी फ्रूट, स्ट्रॉबेरी, तुमचे ड्रॅगन फ्रूट, अगदी म्हणजे आवळा. काहीच नाही, डॉक्टर खूप महाग आहेत ही सगळी फळं आणि मी एफोर्ड नाही करू शकत. प्रत्येक लोक एफोर्ड नाही करू शकत फळं. तर मी त्यांना स्पष्ट सांगते की कागदी लिंबू रोज एक ॲटलिस्ट अर्ध ते 1 लिंबू पाण्यात पिळून घेऊन टाका. ओके. दुसरा पार्ट असतो तो फळभाज्यांच्या बाबतीत. पालेभाज्या सगळ्यात चांगल्या आहेत, त्याच्यात कुठलं हे नाही आहे. फक्त मी अगदी पेशंटला सांगते की पालेभाज्या ह्या शक्यतो झाकून शिजवा, जास्त शिजवू नका. ती जस्ट गरम करायची असते आणि पानात वाढायची. पूर्वीचे लोक आणायचे ताजी भाजी तोडायचे, जे भाकरीचा तवा किंवा असेल त्याच्यातच ती लसणाची फोडणी घालून गरम करायची, पटकन ती पानात वाढली जायची. पण आता मात्र तसं राहिलेलं नाही. त्यात वाटण घाटण काय 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 पदार्थ बरेच, म्हणजे मेथीची भाजी आवडत नाही पण मेथी मटर मलाही आवडते, असं झालेलं आहे. तिसरा गोष्ट म्हणजे आता जर फळभाजी आणि पालेभाजीचं म्हटलं तर एक तर मुळातच भरपूर मिनरल्स, विटॅमिन्स असतात, फायबर्स भरपूर असतात की जे तुमच्या रक्तवाहिनीला क्लिन्झिंग करायचं काम करतात. फळभाज्यांच्या बाबतीत माझ्याकडे मी अगदी सिंपल भाषेत सांगते की बरेच पेशंट्स आमच्याकडे असे येतात, डायबिटीज आहे, किडनी फेल्युअरचे पेशंट्स आहेत, बीपी आहे, तर त्यांना मी असं ग्रेडेशन वाईज आम्ही सांगतो की वेलीवरच्या भाज्या ह्या तुमच्या सगळ्यांसाठी खूप चांगल्या आहेत. जसं दोडका, पडवळ, दुधी भोपळा, कारली, तोंडली, गोसावळी, वालाच्या शेंगा, पापडीच्या शेंगा, ह्या सगळ्या बेस्ट. वांगी दिस फ्लॉवर, गवारी, भेंडी, कोबी, ओके. अँड देन वांगी, बटाटा, वाटाणा, पावटा, हरभरा. म्हणजे हे जर आपण ग्रेडेशन केलं तर सुरुवातीला वेलीवरच्या भाज्या ह्या सगळ्यांसाठी, म्हणजे तुम्ही डायबिटिक आहात, हायपरटेन्सिव्ह असाल, नसाल, नॉर्मली मला व्यवस्थित राहायचं आहे, ह्या भाज्यांचं प्रमाण. कारण जर बघितलं तर ह्या भाज्या पाणी जास्त असतं, ह्या भाज्या शिजवायला आपल्याला पाणी लागत नाही, ते वॉटरी असतं. आणि जसं मगाशी मी सांगितलं की पाणी गरजेचं असतं, तसे ह्या भाज्या तुमच्यासाठी खूप चांगल्या असतात.